नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. गणपतीसाठी चाकरमान्यांना यंदा कोकणात प्रवेश मिळणार की नाही याचं उत्तर अजून तरी सापडलेलं नाहीये. 22 ऑगस्टला श्री गणरायाचं आगमन होणार आहे. मात्र कोकणात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चाकरमान्यांनी यंदा कोकणात जाणं शक्यतो टाळावं असा सरकारचा मूड आहे. राज्य सरकारची ही भूमिका कोकणी माणसाला दुखावून गेलेली आहे. कोकणात जाणं शक्य आहे की नाही इथपासून ज्यांना जायचंय त्यांच्यासाठी राज्य सरकार काय सोय करणार याचं उत्तर अजूनही सापडत नाहीये. कोकणी माणसासाठी शिमगा आणि गणपती या उत्सवांच्यासाठी कोकणात जाणं अत्यंत अपेक्षित आहे. जगातलं कुठलंही संकट त्याच्या समोर येवो, सगळी संकट नियंत्रणात करत कोकणी माणूस शिमग्याला आणि गणपतीला कोकणात जातोच. पण परप्रांतीयांना सरकारी तिजोरीतला पैसा वापरून घरी पाठवणारं सरकार यंदा कोकणी माणसाला गणपतीसाठी कोकणात पाठवणार आहे का? कोकणात जायच्या अडचणी शिवसेनेला त्रासदायक ठरू शकतात का? या निमित्तानं कोकणी माणसाची मतपेढी शिवसेनेपासून भाजपा हिरावून घेऊ शकेल का? कोरोनाच्या प्रादुर्भावाला टाळण्यासाठी यंदा गणेशोत्सवात कोकणात जाण्याचा निर्णय कोकणी माणूस टाळू शकतो का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवर आजची लक्षवेधी चर्चा. चाकरमान्यांचो गणपती. या आपल्या आजच्या चर्चेमध्ये सहभागी होणारे मान्यवर आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता तसंच वरिष्ठ नेते मधु चव्हाण, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर आणि शिवसेनेचे नेते तसंच आमदार वैभव नाईक आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जातील. आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया आणि चर्चेची सुरुवात करणार आहोत ती राजकीय विश्लेषक राजेश कोचरेकर यांच्यापासून. राजेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? माझा आपल्याला असा थेट प्रश्न आहे आणि तो चर्चेची या निमित्तानं सुरुवात सरकारच्या थोडीशी बाजूने का होईना पण काळजी स्वरूपात असल्यानं करताना विचारावासा वाटतो की कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा कोकणात न जाण्याचा निर्णय कोकणी माणूस घेऊ शकतो का? कारण या प्रश्नाच्या उत्तरातूनच पुढची सगळी चर्चा ठरत जाणार आहे. राजेश, आपण बोला. नाही, प्रसाद तुम्ही जो विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तर जर द्यायचं झालं तर कोकणी हा गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याचा आपला निर्णय टाळू शकणार नाही. तो या ना त्या मार्गाने जमेल तशा पद्धतीने कोकणात जाण्याचा प्रयत्न करेल आणि जी मंडळी 11 दिवसांचा गणपती करतात ती कदाचित 5 दिवसांचा करतील, 7 दिवसांचा करतील, पण कोकणामध्ये गणपती साजरा होईलच अशी एक मानसिकता कोकणी माणसामध्ये दिसते. कारण कोकणी माणूस हा जितका राजकारण्यांवर आणि राजकारणी भोळा आहे तितकाच तो देव भोळा देखील आहे. या सगळ्या गोष्टींची त्याला पार्श्वभूमी असल्यामुळे कोकणी माणूस हा काही या कोरोनाच्या भीतीमुळे मुंबईत राहील असं वाटत नाही. किंबहुना आतापासूनच त्याने कोकणात कसं जायचं याचे आडाखे बांधायला सुरुवात, त्याच्यासाठीच्या उपाययोजना कशा आहेत आणि त्यातून पळवाटा काय आपल्याला निघू शकतात यासाठी देखील आता कोकणी माणसाने आपल्या कोकणात जाण्यासाठीच्या प्रयत्नांना सुरुवात केलेली आहे. अच्छा, तुम्ही असं म्हणता आहात की कोकणी माणसांनी तजवीज करायला सुरुवात केली आहे की यंदा गणपतीसाठी कसं घरी पोहोचायचं, म्हणजे कोकणात जायचं. साधारण अंदाज बांधला तर रेल्वे आणि रस्ता आणि विमान असे 3 वेगळे वेगळे मार्ग आहेत कोकणामध्ये जायला. त्यापैकी रेल्वे काही सुरू होईल अशी चिन्ह नाहीत. विमानाने पोहोचणं त्याही पलीकडचं आहे. रस्ता मार्गे जर कोकणी माणसाला जायचं असेल तर ते कितपत शक्य आहे आणि साधारणपणे एखादी ट्रॅक्स केली किंवा एखादी गाडी केली किंवा अगदी एखादी बस केली तर येणारा खर्च हा किती पटीनं वाढू शकतो? प्रसाद, जर आपण पाहिलं तर आपण एक साधारण अंदाज बांधूया की इथून कणकवली किंवा कुडाळ या 2 प्रमुख शहरांचा किंवा या प्रमुख तालुक्यांचा जर आपण विचार केला तर साधारण मुंबई ते कुडाळ किंवा मुंबई ते कणकवली हे 450 ते 500 किलोमीटरचं अंतर आहे. एरवी ज्या वेळेला आपण कोकणात जातो त्यावेळेला आपल्याला साधारण प्रति किलोमीटर मागे एक
15 रुपये इतका दर आकारला जातो प्रति किलोमीटर मागे. म्हणजे एक 7,500 ते 8,000 रुपये इतका खर्च हा एका वेळेला तिथे जाताना येतो. पण आता ज्या काही मंडळींनी आपली खाजगी वाहनं भाड्याने लावलेली आहेत, आपल्या बसेस लावलेल्या आहेत, त्या मंडळी मानसी साधारण 5 ते 6,000 रुपयाच्या जवळपास किंमत आकारायला सुरुवात केलेली आहे. आता व्हॉट्सअपवर किंवा वेगवेगळ्या सिंधुदुर्ग मधल्या आणि रत्नागिरीतल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही खाजगी वाहनं भाड्याने लावणाऱ्या मंडळींनी आपल्या जाहिराती करायला सुरुवात केलेली आहे. याचं कारण असं आहे की सरकार कोणतीही गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला उजळ माथ्याने आणि ठाम भूमिकेने करू देत नाही, त्यावेळेला त्यातल्या पळवाटा शोधल्या जातात आणि त्याच पळवाटा आता कोकणी माणसाने शोधायला सुरुवात केलेली आहे. बरं. ही गोष्ट झाली खाजगी वाहनांची. आहे. याचप्रमाणे बसेस देखील सोडल्या जातील आणि त्या बसेस देखील जातील. आता याच्यातला दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला नारायण राणे यांनी आवाज दिलेला आहे सरकारला की कोकणी माणसाला कोकणात जाण्यापासून रोखता येणार नाही, त्याला जाऊ दिलं पाहिजे, नाहीतर त्यासाठी आम्ही आंदोलन करू. राणेंनी हा आवाज दिल्यानंतर जी मंडळी कोणत्याही राजकीय पक्षाची नाहीत, कोणत्याही राजकीय विचारधारेची नाहीत किंवा झेंड्याखाली एकत्र नाहीत, ती माणसं किंवा ती मंडळी नारायण राणेंच्या या आव्हानाला प्रतिसाद देताना दिसत आहेत आणि ती राणेंभोवती एकत्रित येतील अशी एक चिन्ह दिसत आहेत. आणि त्यावेळेला मग ठीक आहे. नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे किंवा स्वतः राणे हे जर या सगळ्या कोकणी माणसाच्या बाजूने उतरले तर मोठ्या संख्येने ही मंडळी कोकणात जातील. याचं कारणच आहे त्यानंतर असलेली नवरात्र आणि दिवाळीची सुट्टी ही देखील मुंबईकरांची वाया जाणार आहे. किंबहुना डिसेंबर पर्यंत कोरोनाचं संकट असंच राहील अशी एक अटकळ या कोकणी माणसाने बांधलेली आहे. ठीक आहे. आपण सर्वसाधारणपणे कोकणी माणूस यंदाच्या गणपती उत्सवासाठी हर तऱ्हेचा कसा प्रयत्न करून कोकणात पोहोचायचं प्लॅनिंग करतोय याच्यावरची माहिती दिलीत. नितेश राणे यांच्या मार्फत दरवर्षी कोकणात जाण्याच्यासाठी अत्यंत अल्प दरामध्ये गाडी सोडली जाते याची आठवण सुद्धा आपल्या सगळ्यांना या निमित्तानं आलेली आहे. आपण आता याच्या पुढच्या टप्प्यावर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मधु चव्हाण यांना सहभागी करून घेत असताना त्यांना एक थेट प्रश्न विचारतोय. भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं मधुभाऊ कोकणात मतपेढीची बेगमी दिसतीये का? थोडं स्पष्ट बोलतो. प्रत्येक वेळेला मतपेटीची बेगणी राजकारण करत असताना आपण जी कृती करतो त्याच्यातून जनमत आपल्या बाजूला व्हावं, आपली मतपेटी वाढावी हे कोणालाही स्वाभाविक वाटेल. पण प्रत्येक वेळेला मतपेटीच्याच माध्यमातून आपण विचार केला पाहिजे असं नाही. आता स्पष्ट सांगायचं तर मी राजकीय अभिनिवेशाने बोलत नाही. इतकं हे गोंधळलेलं सरकार आहे. आता आपल्या मित्रांनी अतिशय योग्य विश्लेषण केलेलं आहे. जसं घाटावर किंवा पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या यात्रा असतात, बैलपोळा असतो, देवीचे सण असतात, तसं कोकणात शिमगा आणि गणपती ही दोन त्यांचे गणपतीच्या हे आराध्य दैवत आहे. पिढ्यानपिढ्या तिथे गणपती गरिबातला माणूस असो श्रीमंत माणूस असो तो जाणार. आता याच्यात एक मुद्दा आहे, कुठल्याही प्रकारचा धोका पत्करून मी तिथे जातोय मग मला कोरोना झाला तरी चालेल असं मानणारी संख्या कमी आहे. काळजी घेऊन लोक जातील आणि त्यामुळे त्या ठिकाणी कोकणात लोक जाणार. आता जसं म्हणाल अच्छा, तसं म्हणजे मधुभाऊ तुम्ही पण या गोष्टीवर शिक्कामोर्तब करता आहात की संकट कुठलंही असो कोकणी माणूस गणपतीच्या साठी कोकणात जाणं टाळणार नाही. टक्केवारी कमी जास्त होऊ शकते. गेल्या वेळेला 100 गेले असतील तर या वेळेला 40 जातील, पण 40 जातील. 100% जातील. त्याचं कारण दर वेळेला आता माझ्या घरी सगळं कुटुंब किंवा माझ्या भावाच्या घरी सगळी 10-15 माणसं जातात गणपतीला, मुलं बाळ सगळे. तर या वेळेला ते जाणार नाहीत, 2-4 जातील. किंवा कोकणामध्ये आता अशी स्थिती आली, पूर्वी मनी ऑर्डरवर कोकण चालायचं. मुलगा किंवा नवरा मुंबईत असायचा, भाऊ वगैरे एक कुटुंब गावी असायचं, शेती करायची. आता 40% घरं बंद आहेत. पण ही कोकणातली सगळी माणसं त्या गणपतीच्या काळात 2 दिवस अगोदर जातात, घराची झाडलोट करतात, काय आवश्यक असेल ती आरास करतात, मुंबईतून सगळं घेऊन जातात. 5-6 दिवस धान्य. आता तर सगळं गावात मिळतंय आणि मग तिथे सण साजरा करून विसर्जन करून 1 दिवस राहून येतात. शिमग्याला सुद्धा उभं राहून लोक जातील प्रवास करून एसटी मध्ये. अगदी म्हणजे चाकरमान्यांचा हा प्रयत्न असतो की त्यांचं मूळ घर हे राबता राहत असलं पाहिजे. त्याच्यासाठी सणवार उत्सव तिथे साजरे झाले पाहिजे. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मधु चव्हाण मांडलात. त्या निमित्तानं मी अनिल परब आणि नारायण राणे यांच्यात काय शब्द स्वरूपातली देवाणघेवाण झाली आहे ती दाखवणार आहे. आपण असं म्हणाला आहात की लोकांना कोकणात जाण्याच्या साठीची ओढ तर आहेच, ते हर प्रकारे प्रयत्न करतील आणि तिथे काही दिवस आधी पोहोचतील.
हे काही दिवस आधी पोहोचणं हेच सगळ्यात जास्त मोठं आव्हान आहे. दरम्यान कोकणात जाण्याच्यासाठी सरकारची भूमिका काय आणि त्या संदर्भात खासदार नारायण राणे काय म्हणाले ते ऐकणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, कुठे कमी आहे, हे सगळं त्या त्या जिल्ह्याचे कलेक्टर किंवा शासन ठरवेल आणि म्हणून त्याची संख्या सगळी बघून मग त्याची नियमावली तयार केली जाईल. गणपतीच्या ह्याला सीझनला कोकणात जायला बंदी घालणार लॉकडाऊनमुळे असं सांगण्यात आलं आणि असा काही नियम करतायत असं याला माझा आणि अनेक मान्यवरांचा, मुंबईच्या चाकरमान्यांचा, अनेक जणांचा विरोध आहे. प्लीज विरोध आहे. थोडक्यात काय तर अनिल परब यांचा प्रयत्न असा आहे की कोकणात शक्यतो लोक कमी जावीत. याच पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांना प्रश्न विचारण्यात आला होता की कोणत्या तारखेपासून तुम्ही कोकणात लोकांना जायची परवानगी द्याल. त्याच्यावर एक गणित त्यांनी मांडलं होतं. ते असं म्हणाले होते की सर्वसाधारणपणे उत्सवाचे दिवस अधिक विलगीकरणाचे दिवस इतक्या दिवसांचा कालावधी हातामध्ये ठेवूनच लोकांना कोकणात पाठवता येईल. मला वाटतं राजेश कोचरेकर यांच्याकडे या गणिताचं उत्तर असू शकतं. राजेश कोचरेकर, 22 तारखेला जर गणरायाचं आगमन होत आहे तर विलगीकरणाचा एक 15 दिवसाचा कालावधी मोजून सर्वसाधारणपणे ऑगस्ट मध्येच कोकणात जायला परवानगी मिळू शकते का? नाही प्रसाद, इथे मला एक मुद्दा या लक्ष द्यायचं आहे. म्हणजे राजेश कोचरेकर आपल्याला यासाठी थांबवतोय कारण तुमचा आवाज मध्ये मध्ये येतो जातोय. नेटवर्कचा प्रयत्न कदाचित म्हणजे खराब असेल. एकदा परत उत्तर सुरू करा. आपल्याला माझा आवाज येतोय का? आता नीट येतोय. आता बोला. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी आहेत के मंजुलक्ष्मी यांनी एक बैठक आयोजित केली आणि या बैठकीला प्रशासकीय सगळे अधिकारी होते. त्यामध्ये आरोग्य अधिकारी होते, पोलीस अधीक्षक होते, त्यानंतर वाहतुकीचे अधिकारी होते, असे सगळे अधिकारी होते. मला एक गोष्ट कळली नाही की ही ज्या वेळेला गोष्ट घडली त्यावेळेला के मंजुलक्ष्मी असं म्हणाल्या की 15 दिवसाचं विलगीकरण हे अनिवार्य आहे, पण याबाबतचा निर्णय मात्र सरकार घेईल, अंतिम निर्णय सरकार घेईल. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे कोणत्याही जिल्ह्याचे प्रमुख असतात, सर्वेसर्वा असतात प्रशासकीय पातळीवर आणि पोलीस पातळीवर. मग मला प्रश्न असा पडतो की हे राजकीय जे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे, कारण याबाबतचा अंतिम निर्णय सरकार घेईल याचा अर्थ के मंजुलक्ष्मी यांना सरकारने असं सांगितलंय का की आधी तुम्ही नियमाप्रमाणे घ्या, नंतर मग त्यात आम्ही सूट देऊ कोकणी माणसाला आणि मग कोकणी माणसाचं प्रेम आणि त्याची सहानुभूती आम्हाला मिळवू, असं काही घडलंय का? तर त्याचं उत्तर बघा, आता गणपतीच्या साठी त्यांनी 15 दिवस केलं, पण याच्या आधी ते 7 दिवस घरामध्ये विलगीकरण करायला परवानगी देत होते. आता माझा प्रश्न असा आहे की तिथे जी काय एकूणच व्यवस्था आणि जो काय सगळा गोंधळ झालेला आहे तो के मंजुलक्ष्मी यांनी या आधीच हे सगळं केलं आणि हे करायचंच होतं त्यांना, तर मग त्यांनी सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींना किंवा मंत्रालयातून त्यांनी नीट सूचना घेऊन या सगळ्या बैठकीचं आयोजन का केलं नाही हा माझा प्रश्न आहे. याचं कारण अजून द्यायला लागेल. राजेश, तुम्ही एक फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात की 15 दिवसाचं विलगीकरण. हाच मुद्दा अनिल परब यांच्या समोर मांडण्यात आला आणि त्याच्यावर त्यांचं उत्तर असं होतं की 15 दिवसाचं विलगीकरण अधिक उत्सवाचे दिवस याचं एकत्रित गणित करून किती दिवसांचा कालावधी आहे त्याचं मात्र ठरवण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांच्याकडे असतील. मुख्यमंत्री ठरवतील की कोकणात चाकरमान्यांनी कधी जायचं आणि जायचं की नाही जायचं. अशा प्रकारची सगळी भूमिका ही अनिल परब वारंवार मांडतायत. पण यातला एक महत्वाचा ट्विस्ट किंवा या सगळ्यामधला एक महत्वाचा घोळ आपल्याला लक्षात घ्यायला हवा. 15 दिवसांच्या विलगीकरणाचा कालावधी हा जर समजा प्रशासनानं ठरवायचा असेल तर आता प्रशासन त्याची जबाबदारी राज्य सरकारवर का टाकतंय? एका बाजूला राज्य सरकार असं म्हणतं की सगळं प्रशासनानं ठरवावं, त्याप्रमाणे ते होईल. प्रशासन आता असं म्हणायला लागलंय की नाही, राज्य सरकारने ठरवायला पाहिजे. राजेश, मी आपल्याकडे येतो या उत्तरासाठी, पण त्यापूर्वी एकदा मधु चव्हाण यांना विचारतो, प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यात कोकणातल्या गणेश उत्सवासाठी किती दिवसात चाकरमान्याला येऊ द्यायचं हे ठरवण्याची क्षमता आहे की नाही? मला असं वाटतं की हा सगळा गोंधळ घालतात ना, ते गेली राज्य आल्यापासून गोंधळ घालतात. मी राजकीय अभिनिवेशाने बोलत नाही, सगळ्या बाबतीत गोंधळ चाललेला आणि परस्पर विसंगत त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा निर्णय घेतात.
हा कुठला प्रशासकीय अधिकारी हा मी त्यांच्याबद्दल आदर ठेवून सांगतो, मी अनेक महत्वाची पदं भूषवलेली आहेत, त्यामुळे आय अधिकाऱ्यांमुळे काम केलेत. काही व्यवहारी असतात तर काही चाकोरीच्या बाहेर जायला मागत नाहीत. त्यांना माहिती पाहिजे, प्रसाद जे ऐकायला येतंय ना, अगदी अगदी बोलत राहा आपण मधुभाऊ. त्यांना माहिती पाहिजे की 15 दिवस अधिकचे गणपतीचे 7 दिवस 22 दिवस कोण जाऊन राहणार. आता तिथे परिस्थिती इतकी भयानक आर्थिक दृष्ट्या झालेली आहे. कोकणात जाणारे 10% असतील ज्यांची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी आहे. बाकी अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अनेकांना अर्धा पगार मिळतो, अनेकांना अधिक संकटांना तोंड दिले, ट्रेन त्यांची सुरू होणार नाहीये. आर्थिक बाजू पाहिले का 22 दिवस कोण जाणार. कोकणामध्ये आता 40% घरं बंद असतात, तिथे म्हातारी विधवा माणसं असतात, मुलं जातात सणासुदीला आणि ते कसं तरी त्या ठिकाणी करतात. 40% घरं. मी आता माझे मित्र आता पत्रकार फक्त सिंधुदुर्गचा बोलतायत, रत्नागिरीचा उल्लेख करत नाही आहेत. रत्नागिरी सुद्धा कोकणात येते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मी आता चिपळूण आणखीन ग्वागरच्या मध्ये राहतो, तिथे आमच्या परिसरात 30 ते 40% घरं बंद आहेत. 2 दिवस अगोदर जातात लोक, जाडलोट करतात. 22 दिवस तुम्ही अगोदर जाऊन राहायला सांगताय, कुठलं डोकं आहे, काय विचार करताय. ट्रेन बंद आहे, तुम्ही व्यवस्था केल्या पाहिजेत. नाही मग मधु चव्हाण, आपण 22 दिवस जाणं शक्य नसेल तर पर्याय काय सुचवताय? किती दिवस जाण्याची परवानगी मिळाली पाहिजे? 22 तारखेला गणपती येत आहेत, 15 ऑगस्टला लोकांना कोकणात जायची परवानगी मिळाली पाहिजे का? होय, त्याचं कारण असं की मुळात ज्याला वाटतंय माझा धोका आहे, मी आजारी पण असं कोणी जाणार नाही. 2 भाऊ आहेत, आम्ही आता 2 भाऊ आहेत. एक कोणतरी जाईल तिथे, त्याची पत्नी जाईल, बाबा गाडी कर आणि जा अगोदर 2 दिवस. दरवर्षी करतो त्यापेक्षा टेबल वगैरे मान त्यातले त्यात कर आणि गणपतीचा उत्सव कर हे सांगू. आणि म्हणून मला असं वाटतंय की ट्रेन तुम्ही व्यवस्था केल्यात ना लोकांना जायला, मग ट्रेनची व्यवस्था करा. एका डब्यामध्ये लोक काळजी घेतील स्वतःची. 20-30% घेत नाहीत, आताही घेत नाहीत. कोरोनाच्या काळात शासनाचं 100% तुम्ही एक चांगली सूचना केलीत की रेल्वे जाऊ शकते. म्हणजे माझं तर हेच त्या संदर्भातलं एक पुढचं म्हणणं असं आहे. थोड्या थोड्यात वैभव नाईक आपल्यासोबत जोडले जातीलच. तत्पूर्वी एकदा राजेश कोसरेकर यांना विचारतो. राजेशजी, 15 ऑगस्ट पासून जर लोकांना पाठवायचं ठरलं तर त्याच्यासाठी रेल्वे हाच एक पर्याय बरा ठरणार आहे आणि तो अधिकाधिक सोयीचा असणार आहे का? नाही, मी तुम्हाला 2 गोष्टी इथे थोडंसं करेक्ट करतो की आता मधुभाऊ असं म्हणाले की मी रत्नागिरीबद्दल बोलत नाहीये. तर मला इथे त्यांच्या आणि आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात एक गोष्ट आणून द्यायची आहे की सिंधुदुर्ग हा सगळ्या महाराष्ट्रातला सगळ्यात छोटा जिल्हा आहे आणि रत्नागिरी हा सिंधुदुर्गच्या तुलनेत मोठा जिल्हा आहे. जर आपण पाहिलं तर रत्नागिरीमध्ये मोठ्या संख्येनं चाकरमानी जात असतात. विशेषतः शिमग्याला जे जातात त्यांची संख्या आणि गणपतीला जाणाऱ्यांची संख्या याच्यामध्ये मूलभूत किंवा मोठा फरक असतो. आता गंमत बघा इथे काय आहे की सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरीमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. सिंधुदुर्गमध्ये प्रादुर्भाव होतोय हे जरी खरं असलं तरी मला इथे एक गोष्ट, तुम्ही जो मला दिवसांचा खेळ विचारताय किंवा मुदतीचा जो काय घोळ या मंडळींनी घातलाय त्याच्याकडे मला एक लक्ष एवढ्यासाठी वेधायचं आहे की उदय सामंत हे रत्नागिरीचे आहेत. त्यांना सिंधुदुर्गचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे आणि अनिल परब यांचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे, त्यांना रत्नागिरीचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे. मला हे सरकारचं किंवा मुख्यमंत्र्यांचा हा जो काही नेमका प्यादी बदलण्याचा प्रकार आहे तो कळला नाही. याच्यामुळे झालंय काय ते तुम्ही प्रसादजी समजून घ्या. कदाचित मधुभाऊ आणि भाजपचे काही नेते आणि विशेषत्वाने मी याच्यामध्ये उल्लेख करीन तो प्रमोद जठारांचा, या सगळ्या गोष्टीला तोंड फोडलं ते भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी. कारण तुम्हाला इथे मी जबाबदारीने सांगतोय, मी त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये रिपोर्टिंग मग एक पत्रकार म्हणूनही होतो, एक कोकणी माणूस म्हणूनही होतो आणि या कोकणी माणसाबद्दल कणव असलेला एक घटक म्हणूनही होतो. कोकणातून येणाऱ्या लोकांची अत्यंत हालअपेष्टा या सगळ्या काळामध्ये झाली. त्यावेळेला प्रमोद जठारांनी त्या तिथल्या काही लोकांना सोडायला सुरुवात केली आणि मग त्याला शिवसेना आणि भाजप असं ते पक्षीय विरोधाचं एक हे आलं की सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या लोकांना उदय सामंत विरोध करायला लागले. ते तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायला लागले की कशी माणसं पुढे जात आहेत. तर सिंधुदुर्गमध्ये अनिल परब जे आहेत ते इथून बसेस सोडायच्या की नाही याच गोंधळात अडकून गेले आणि या 2 पालकमंत्र्यांच्या घोळामध्ये संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे या लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे अडकून गेलं. तुम्ही फार चांगल्या पद्धतीने दोन्ही उदाहरणं दिलीत. जर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्यातच जर प्रवासाबाबत इतका असमन्वय असेल
तर गणपतीत होईल काय? कोकणात जायला निघालेल्या चाकरमान्यांचं काय होईल अशी चिंता नाहीये का? प्रसादजी मी तुम्हाला एक सांगतो, उदय सामंतांनी रत्नागिरीतून सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या लोकांच्या गाड्या थांबवून जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलीस अधीक्षकांना त्यांच्यावर कारवाई करायला लावली, कारण भाजपचे नेते त्यांना आत सोडायचा प्रयत्न करत होते आणि या सगळ्या पक्षीय गोंधळामध्ये कोकणी माणूस मात्र पिचला गेला. मग तो रत्नागिरीपर्यंत येताना उदय सामंतांना तो चालत होता, मग तो रत्नागिरी क्रॉस करून जेव्हा हातखंब्याच्या नाक्यावरून पुढे जात होता सिंधुदुर्गमध्ये, तेव्हाच तो कसा काय कोरोना घेऊन येत होता? म्हणजे माझ्याकडे जे होईल ते माझी मतपेटी नीट राहिली पाहिजे, पण सिंधुदुर्गमध्ये जे व्हायचं ते होऊ दे. ही कुठली मानसिकता आणि ही कुठली राजकीय पद्धत आहे मला काही कळलंच नाही. राजेशजी, आणि मी आता आपल्याला तीच यासाठी गोष्ट- थांबवतोय, याच्यातल्या पक्षीय राजकारणावर एक प्रतिक्रिया मधु चव्हाणांची घेऊयात. मधु चव्हाण, प्राप्त परिस्थितीमध्ये दोन्ही पालकमंत्र्यांमधल्या समन्वयांनी आधीच कोकणी माणूस भरडून गेलाय लॉकडाऊनच्या काळात, टाळेबंदीच्या काळात. गणपतीत हा समन्वयाचा अभाव टाळता येणं शक्य आहे का? त्याही वेळेला तुम्हाला राजकारण होताना दिसू शकतं आणि त्यात सुद्धा पक्षीय भेद बाजूला ठेवण्याचा विचार विसरला जाऊ शकतो. नाही ना, विसरतील ते जनतेचे हाल करतील. उलट त्या ठिकाणी समन्वयच केला पाहिजे. सगळ्यांनी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून, अनेक लोक राजकारणामध्ये मतदानाच्या दिवशी येणारे लोक असतात, त्यांना राजकीय विचारही नसतात. कोकणी माणूस हा राजकारणामध्ये तुलनेने अधिक अलर्ट आहे, जसं आता माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं तसं. इथे समन्वयच केला पाहिजे. भारतीय जनता पक्ष आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग वादळ आलं त्यावेळेच्या स्थितीमध्ये काय बीजेपीचे लोक गावोगावी घरोघर गेले. मला असं वाटतं की या सणांच्या वेळेला आता बकरी ईदच्या वेळेला त्या ठिकाणी लोक तुलना करतील. बकरी ईदच्या वेळेला त्या ठिकाणी काही सवलती देण्याचा निर्णय झालाय का? आता तुम्ही ट्रेनमध्ये असं सांगा की तुम्ही बाबा 50 लोक जर सीट बसतील तर 20 लोक एका डब्यात बसा, 15 बसा, रांगेत जा, शिस्त पाळतील. त्या लोकांना स्वतःच्या गाड्या घेऊन जातील, शिस्त पाळतील. त्याच्यापेक्षा तुम्ही जाहीर करा की तुम्ही इथे सर्टिफिकेट घ्या, मी आजारी नाही आहे. तो गावी गेल्यावर 10% लोक तर कुठले राज्य असो बेजबाबदारच असतात. जसं आता मुंबई शहरामध्ये काही शाणे आहेत ते मास्क वापरतच नाहीत, पण 90% लोक गावी गेल्यावर आपल्या घरातच बसणार आहेत. म्हणजे आमच्या गावी तर ठरवलेलं आहे कुठल्या घरातल्या माणसांनी किती लोकांनी यायचं, 2 लोकांनी यायचं. विसर्जन कसं करायचं, नदीवर आंघोळ करता जाऊन 1 तास भजन करतात, करायची नाहीत, घरीच करून घ्या. एक नियोजन चाललंय गावामध्ये. या तिथे भजन असतील तर हे घरातच करा. कुठल्या गावात चाललंय? मधु चव्हाण, तुमचं गाव पण एकदा सांगा. हे मार्गतामाना म्हणून गाव आहे चिपळूण तालुक्यामध्ये, तिथे एक नियोजन चाललंय, सगळ्या गावात करतायत. मग अशा चिपळूण प्रकारची तालुक्यात पद्धत आणि अशा प्रकारचं नियोजन प्रत्येक कोकणी माणूस त्याची ग्रामपंचायत, त्याची जातीची 4 माणसं एकत्र येऊन करतच असेल. हो, ते करतात ना. मग काय जर करायचं, समजा, काय मग नाही. मी त्याच अनुषंगाने विचारतो राजेश कोचरेकर यांना. राजेश कोचरेकर, कोकणी माणूस स्वतःचं नियोजन, स्वतःच्या उत्सवातली स्वतःची सुरक्षा आणि त्यातल्या त्यात देवाची भक्ती, या सगळ्या गोष्टींचं नियोजन करत असेल तर सरकारने निर्णय घ्यायला वेळ लावावा की न लावावा? प्रसादजी, मी तुम्हाला इथे एक उदाहरण देतो कोकणी माणसाच्या संयमाचं. आज जेव्हा संपूर्ण राज्यात आणि देशभरात आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे, कोकणात का होत नाही होतो? कोकणात काही समस्या नाही आहेत का? मासेमारांच्या समस्या आहेत, आंबे उत्पादकांच्या समस्या आहेत, काजू उत्पादकांच्या समस्या आहेत, भात उत्पादकांच्या समस्या आहेत, कोकम उत्पादकांच्या समस्या आहेत. पण कोकणी माणसाला आपलं नियोजन कसं करायचं हे नीट कळतं. ही मंडळी काय गल्लत करतायत ते मी तुम्हाला सांगतो. जे आता मधुभाऊ म्हणाले की, किंवा मधुबाईंचं जे म्हणणं आहे की ही जी गावं आहेत त्या गावांच्या पातळीवर ग्रामपंचायत किंवा सरपंच या पातळीवर ते निर्णय घेतले जात आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही दोन्ही जिल्ह्याच्या किंवा तिन्ही जिल्ह्याच्या, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, या कलेक्टरना बोलवा, तहसीलदारांना बोलवा, प्रांतांना बोलवा आणि जे काही मोठी गावं आहेत त्याच्यामधली त्या गावांना बोलवा. म्हणजे मग तुम्ही अगदी समजा याचा जर विचार केला, रत्नागिरीचा विचार केला, तर चिपळूणमध्ये जी काही मोठी गावं आहेत किंवा रत्नागिरीमधली जी काही मोठी गावं आहेत, त्याच्या संगमेश्वर मधली मोठी, राजापूर मधली मोठी गावं आहेत, तीच गोष्ट कुडाळ, कणकवली आणि सिंधुदुर्ग मधली, या मोठ्या गावांच्या, हे बघा, मोठ्या गावांमध्ये जास्त मोठ्या संख्येने लोक येणार आहेत. आणि आता झालेलं एक आहे, या सगळ्या गोष्टीची वाद काढण्याचं काम जर कोणी केलं असेल किंवा सगळ्यात पहिल्यांदा या समस्येला हात कोणी घातला असेल तर तो भाजपचे नेते आशिष शेलार यांनी घातला. आणि तोपर्यंत या सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याला, कोणत्याही आमदाराला या समस्येला हात लावायचं धाडस होत नव्हतं. आशिष शेलार यांनी याची सुरुवात केल्यानंतर
मग सगळी चक्र फिरायला लागली. आता मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, कोकणामध्ये गाड्या सोडण्यासाठीचा एक निर्णय सरकार घेत होतं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यासाठीची पावलं उचलली होती. पण जर फक्त कोकणात गाड्या सोडल्या तर उरलेल्या महाराष्ट्राचं काय? खरं तर त्यावेळेला सरकारची गल्लत अशी झाली प्रसादजी, की काही मंडळींनी सरकारमधल्या असा आपला समज करून घेतला की कोकणी माणसाला एसटीने फुकट जायचंय. ते म्हणतात आम्हाला फुकट जायचं नाही, कोकणी माणूस काही फुकट घेण्याच्या याच्यामध्ये नाहीये, पण तुम्ही व्यवस्था ही राज्य पातळीवर करायला पाहिजे. पण अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की आपल्याला या अशा बसेस कोकणी पट्ट्यात सोडता येणार नाहीत, त्याच्यामुळे आणखी नवे वाद उद्भवतील. मला सांगावं, उत्तर भारतीय बिहार, झारखंड, छत्तीसगड मधला जो मजूर गेला इथून, तर त्यावेळेला काही नाही समस्या भेडसावल्या त्या. अगदी त्यावेळेला सगळ्या गोष्टी नीट झाल्या. याचं कारण असं आहे की तो उत्तर भारतीय जो मतदार आहे तो सगळ्यांना हवा हवासा वाटतोय, आणि कोकणी माणूस जो आहे तो फक्त शिवसेनेचा मतदार आहे किंवा शिवसेनेच्या बाजूने जाणारा आहे, त्यामुळे त्याला विरोध झाला, अशी कोकणातल्या चाकरमान्यांची एक भूमिका आहे. आणि ठीक आहे. सरकारची गोष्ट या- कुठे झाली आहे ते तुम्ही समजून घ्या. कोकणातल्या कोकणी माणसाचं ऐकायचं, तिथल्या सरपंचाचं ऐकायचं, की इथल्या नगरसेवकांचं ऐकायचं. शिवसेनेचे 60 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतले हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यातले आहेत, आणि येणाऱ्या काळात ही समस्या जर सरकार सोडवू शकलं नाही तर हा पेपर गणिताचा पेपर म्हणून शिवसेनेला सामोरं जावं लागेल. अगदी याची चर्चा एका छोट्याशा जाहिरातीच्या ब्रेक नंतर आपण करणार आहोत, की मुळात कोकणी माणूस, गणेशोत्सव आणि त्याच्या आसपासचं राजकारण.